मुंबई कुशीनगर एक्सप्रेसमध्ये 8 वर्षांच्या मुलीचा मृतदेह। मुंबई कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचच्या बाथरूममध्ये 8 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला। प्राथमिक चौकशीत अपहरण आणि खुनाचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। तपास सुरू आहे। अमरावतीत देशातील सर्वात मोठं वाचनालय। आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावती येथे 2 लाख चौरस फूट जागेवर देशातील सर्वात मोठं केंद्रीय वाचनालय उभारण्यात येणार आहे। हा प्रकल्प 22 ऑगस्टला जाहीर करण्यात आला असून राज्याच्या शैक्षणिक सुधारणा कार्यक्रमाचा भाग आहे। भारत फ्रान्स मिळून बनवणार लढाऊ विमानासाठी जेट इंजिन। भारत आणि फ्रान्स मिळून AMCA या 5व्या पिढीच्या फायटर विमानासाठी 120 kN क्षमतेचं जेट इंजिन विकसित करणार आहेत। रुपये 61,000 कोटींचा हा करार भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनासाठी मोठा टप्पा मानला जातोय। इस्रोचं भारतीय अंतरिक्ष स्थानक मॉडेल सादर। इस्रोने भारतीय अंतरिक्ष स्थानक BAS चे मॉडेल सादर केले असून त्यात 3 अंतराळवीरांची सोय होणार आहे। हे स्थानक 2028 पर्यंत उड्डाणासाठी तयार होणार असून भारत हा तिसरा देश ठरणार आहे ज्याचं स्वतःचं स्पेस स्टेशन असेल। अमरावतीत नवे बहुउद्देशीय मैदान उभारणार। आंध्र प्रदेश सरकारने अमरावती येथील 60,000 क्षमतेचं बहुउद्देशीय क्रीडांगण उभारण्याची घोषणा केली आहे। आंध्र क्रिकेट असोसिएशनला या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून 40 एकर जागेचा शोध सुरू आहे। अमेरिकेची टपाल सेवा 25 ऑगस्ट पासून तात्पुरती बंद। अमेरिकेच्या नव्या आदेशानंतर भारताच्या टपाल विभागाने अमेरिकेकडे जाणाऱ्या बहुतांश टपाल सेवांना 25 ऑगस्ट पासून तात्पुरती स्थगिती दिली आहे। या आदेशानुसार $800 पेक्षा कमी किमतीच्या वस्तूंवर असलेली शुल्कमुक्त सवलत हटवण्यात आली आहे। मिझोरमला पहिलं रेल्वे स्टेशन पंतप्रधान करतील उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 सप्टेंबर रोजी मिझोरममधील पहिलं रेल्वे स्टेशन सैरांग येथे उद्घाटन करणार आहेत। 51.38 किलोमीटर लांबीची बैराबी सैरांग रेल्वे लाईन आयझॉलला राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडणार आहे। दिल्लीतील मच्छर निर्मूलन रेल्वे सेवा सुरू। दिल्ली महानगरपालिका व नॉर्दर्न रेल्वेने एकत्रितपणे मच्छर टर्मिनेटेड ट्रेन सेवा सुरू केली आहे। ही ट्रेन ट्रॅकच्या 50 ते 60 मीटर परिसरात अँटी लार्वल रसायन फवारणी करून मच्छरांच्या प्रजननावर नियंत्रण ठेवेल। ओडिशातील पारादीप येथे हिरवा अमोनिया प्रकल्प। L&T कंपनी ओडिशातील पारादीप बंदरावर 1.8 दशलक्ष टन क्षमतेचा हिरवा अमोनिया प्रकल्प उभारत आहे। ही योजना हिरवा हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करण्याचा भाग आहे।